सर्वांना माझा नमस्कार. मी माझं नाव रत्नमाला संजय खोब्रागडे. मी सरपंच पदासाठी उभी आहे आणि मला 28 तारखेला भरपूर मतांनी निवडून द्यावं ही माझी, आणि मी निवडून आल्यानंतर सर्व कामे सुरक्षित पार पाडेल. निवडून द्यावं हीच माझी विनंती. मित्रांनो, आता आम्ही आहो सडक अर्जुनी तालुक्यातील घोटी ग्रामपंचायत या ठिकाणी 28 तारखेला मतदान होणार आहे आणि या गावामध्ये सरपंच पदाकरिता परिवर्तन पॅनल तर्फे या ठिकाणी जे आहेत गावातील सर्व नागरिक, तर परिवर्तन पॅनलच्या वतीनं इथले उमेदवार आहेत रत्नमाला संजय खोब्रागडे. तर अनेक मुद्दे ग्रामपंचायत जुनी असली तरी कोणकोणत्या मुद्द्यावर या ठिकाणी निवडणूक होणार आहे आणि कोणते मुद्दे आहेत याविषयी आपण विचारणार आहोत. का नाव मॅडम आपलं? रत्नमाला संजय खोब्रागडे. शिक्षण असेल, पाणी असेल, आरोग्य असेल, तर सगळ्यात अगोदर कोणत्या मुद्द्याला तुम्ही प्राधान्य द्या? पाणी आणि आरोग्य आणि शिक्षण आहे. शिक्षण. आता तुम्ही गावामध्ये प्रचार करून राहिले, तर कोणत्या मुद्द्यावर प्रचार करून राहिले? मला लोकांनी जर निवडून दिलं, आता शाळेच्या मुलांच्या शिक्षणाकडे लई ओढ राहते, तर अगर निवडून आल्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये कोणतं काम करा? त्याचं भेट द्यायची शाळेला, गुणवत्ता. आता मला सांगा, आता तुमच्याकडे 18 महिने शिल्लक आहे, याच्यामध्ये रोड जे असतील किंवा पाण्याचा प्रश्न असेल तर प्राधान्य कोणत्या मुद्द्याला राहील? रोडालाही आणि पाण्यालाही. आता तुम्ही जो प्रचार करून राहिले, तर लोकांचा प्रतिसाद कसा आहे तुमचा? आता प्रतिसाद चांगलाच आहे. चांगला आहे. तर तुम्ही आता एवढे फिरून राहिले ग्रामपंचायत वार्डामध्ये, आणि आमचे पांडुरंग भाऊ कुटुले हे सोबत आहेत, तर ह्या ज्या काही घरकुलच्या काही समस्या आहेत, काही बिल अडलेले आहेत, त्याविषयी तुम्ही काय करा? प्रयत्न करीन, म्हणजे जे बिल आहे सर्वच समस्या पार पाडीन. आणि जसं आता मागच्या वेळेस लई प्रकरण गाजलं होतं, मागच्या सरपंचानं जे मॅडम होते त्याविषयी, त्यांच्या मुद्द्याने तुमच्या मुद्द्यामध्ये कोणता फरक आहे? त्यांच्या मुद्द्यामध्ये आणि माझ्या मुद्द्यामध्ये माझा विकास करण्याचा ध्येय आहे. आता पहिली निवडणूक आहे, तर आता कोणकोणत्या वार्डात तुमचं फिरून झालं? आमचा वार्ड झाला शिवाजी वार्ड झाला, शिवाजी वार्ड. वार्ड नंबर 1 झाला, वार्ड नंबर 3 झाला. 3 झाला. आता बाकी किती वार्ड फिरायचे? दुसरा राहिला. आता मला सांगा, जे आता आरूचं काहीतरी इथं या गावामध्ये सुरू आहे, तर आरूचा हा जो पाण्याचा प्रश्न आहे, हा तुम्ही सुरळीत ठेवाल का? तुम्ही सरपंच बनले? हो, सुरळीत ठेवा. तर इकडे कसं काय आले तुम्ही इथं, म्हणजे सरपंच राजकारणामध्ये? सरपंच राजकारणामध्ये सर्व मतांनी. कोण लोकांनी तुम्हाला? ग्रामवासियांनीच केला. जे निवडणूक आहे द्यावं ही अपेक्षा. रत्नमाला संजय खोब्रागडे हात जोडून विनंती करतो, मला भरपूर मतांनी निवडून द्यावे हीच विनंती. आता सरपंच पदावर जसं निवडून आले, तर सगळ्यात पहिले कोणता तुम्ही काम करा? पाण्याची सोय, पाण्याची असेल, शिक्षणाची असेल, स्वच्छता याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. हो. तर अशा या इथल्या रत्नमाला संजय खोब्रागडे या घोटीच्या सरपंच पदाच्या उमेदवार आहेत आणि यांनी आपल्या समस्या सांगितल्या. तर यानंतर आपण भेटणार आहोत पांडुरंग भाऊ कुटुले. काय मुद्दे आहेत सर? माझे सर्वच मुद्दे आहेत. माझं ग्रामपंचायत पोटनिवडणूक घोटी, परिवर्तन पॅनल घोटीचे अधिकृत उमेदवार सौ रत्नमाला संजय खोब्रागडे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याची माझी अपेक्षा आहे. वरून मी जो माझा सरपंच आहे त्या सरपंचाला मी 17 महिने पूर्ण मदत करीत आणि ज्या लोकांच्या समस्या आहेत, संजय गांधी, श्रावणबाळ,
ज्या काही योजना आहेत घरकुल असेल, घरकुल- पाणी असेल, शाळा असेल, सर्व समाजाला मी त्या सहमत आहे. माझी ग्रामपंचायत सुद्धा सहमत आहे. गावकरी मंडळी पण सुद्धा मला त्याचा सहमत आहे मला. आता मला मी- सांगा, आपण मेंबर बी आता होतात, हा, तर याच्या अगोदर कोणकोणते काम याच्या अगोदर आम्ही पाण्याच्या 2 म्हणजे सोलरचं काम केलं? सोलरचं काम केलं, एक गोंडी टॉवर केला, एक अंगणवाडीमध्ये केला. आता आमच्या कामं भरपूर आहेत. आता कामं चालू करणारच होतो आम्ही, पण आता इलेक्शनमुळे आम्ही कामं काही केलं नाही. तुमचं नाव? ते मान्य नाही, माझे फक्त एकच म्हणणं हा. आहे. जसं की आता नवीन सरपंच आहे, हम्म. जे नवीन सरपंच आहे ना ते तर करणारच आहे, असं नाही. जसं आमच्या मत त्यालाच आहे, असं नाही. पण कसं सामन्याची कामं आपल्या जे पेंडिंग आहेत पेंडिंग ते केलं पाहिजे, पूर्ण करायचे. पूर्ण करायचं असं मी अपेक्षा करतो. बस एवढं आहे. तुमचं नाव? माझे नाव यशकुमार राजरतन बोरकर. आम्हाला पाहिजे मला मॅडम आहेत, किती बघा. सहकार्य कराल? सहकार्य तर 100% सहकार्य आहे. वरून कसं आहे की बा ह्या उमेदवाराकडून आम्हाला अगोदर अशी अपेक्षा नव्हती की बा आपल्या गावामध्ये पोटनिवडणूक व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे. ही अपेक्षा नव्हती. परंतु काही कारणास्तव काही इगोमुळे हा. ही निवडणूक घेण्यात आली आणि होत आहे. ह्या निवडणुकीमध्ये एकच मुद्दा राहील तुमचं सगळ्यांचा. म्हणणं आहे की जे मागचे जे सरपंच होते त्यांच्या अतिरेकाबाई किंवा प्रॉब्लेम मुळे हम्म. हे निवडणूक पुन्हाहून होत आहे. लढण्यात हा आलेली आहे. होत आहे. माझ्या म्हणण्याचे एकच आहे की बा गाव विकास करायचा असेल तर राजनीती वेगळी आणि गाव विकास वेगळा. गावाच्या हिताचा विचार करणे आहे तर गावाच्या सगळ्यांना सरपंच राहो, मेंबर राहो, सगळे राहो, त्यांनी सगळ्यात अगोदर गाव विकास हा एक हेतू ठेवायला पाहिजे. म्हणून माझ्या म्हणण्याचा एकच उद्देश आहे की गेले 4 वर्ष झाले, 3.5 वर्ष लोटून गेले. 3.5 वर्षामध्ये काही गावाचा विकास नाही झाला. गाव रिवर्स गेलेला आहे. त्यामुळे तुमचं नाव परिवर्तन पॅनल हा, ठेवण्यात आलं. परिवर्तन, त्याचमुळे परिवर्तन पॅनल ठेवण्यात आलं आणि येणाऱ्या समोरच्या 15-16 महिन्यामध्ये जो आमचा सरपंच बनेल एवढीच ग्वाही देतो की 100% कामाला सुरुवात होईल आणि कामं सगळ्यांचे सुरळीत होतील, एवढी मी तुम्हाला आज सांगू इच्छितो. का नाव तुमचं? माझे यशकुमार बोरकर, घोटी.